तुफानाची। मिरज तालुक्यातील एरंडोलीत बुधवारी 13 मे रोजी सायंकाळी सुटलेल्या तुफानी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने एरंडोली आणि परिसरात मोठे नुकसान केले। अचानक आलेल्या या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, घरांच्या भिंती कोसळल्या, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले। एरंडोली येथे सायंकाळी 5च्या सुमारास सुरू झालेल्या वादळी पावसाने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले। गावातील अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबांचे संसार उघड्यावर आले। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला। एरंडोलीत चंद्रकांत महादेव कराळे घरकुल योजनेतून घर बांधत होते। घर पूर्ण होण्यास आले होते, मात्र आलेल्या वादळी वाऱ्याने पावसाने त्यांचे बांधत असलेले घर पडले। ही माहिती मिळताच सभापती स्नेहल उमेश मोरे यांनी कराळे यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेली पाहणी केली व त्वरित पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी केली। आम्ही आता पैसे मिळत नाही म्हणून घरातनं आपलं सोनं हे सगळं आम्ही ठेवून घराला पैसे घातले। काय घरकुलचे पैसे आम्हाला एवढं पुरतं झालं नाही, तेवढ्यात आमचं घर होत नव्हतं। म्हणताना आहे ते आम्ही घरातलं सोनं सुकन ठेवून आम्ही घराला पैसे घातलेलं होतं आणि त्यात मी सगळं आमचं पडून नुकसान झालं। पाण्याची टाकी ही पाणी मिळत नव्हतं म्हणून 2 टाक्या आणल्या, त्या सगळं हे केलं ते बी सगळं आता नुकसान झाले। काय राहिले नाही, सगळं सफेद झाले। आता काय करायचं हे मला सांगत घराचं। चंद्रकांत कराळे होते, आम्हाला घरकुल योजना हे मंजूर झालेलं होतं आणि आम्ही बांधत असताना तेवढंच होत नाही म्हणून आम्ही पदरचं सगळं घातलेलं होतं पैसेही, आणि तेवढ्यातनं काल सगळं पूर्ण व्हायला झालं तर पूर्ण बाजून झालं आहे तर का पाऊस वारं कावदळ झालं आलं आणि सगळं पडलेलं आहे घर। काल वादळी वारा आणि पाऊस यामुळे बरेच लोकांचं नुकसान झालं आहे आणि त्यासाठी आम्ही आज पाहणी करत आहोत। आणि आज माझ्या मतदारसंघातील आमचंच गाव एरंडोली या ठिकाणी कराळे वस्तीवरील हे नुकतंच घर बांधायला काढलेलं होतं आणि घर पूर्ण झालं आहे, फक्त पत्रे घालायचे शिल्लक होते। तोपर्यंत काल इतका जोरात वादळ वारा आला त्यामुळं ह्यांचं घर अक्षरशः पडले आणि ह्यांची परिस्थितीसुद्धा हलाखीचीच आहे, बेताची आहे। त्यामुळं ह्यांना पंचनामा करून जास्तीत जास्त यांना मदत करावी असं मी ग्रामसेवक असू दे सर्व अधिकाऱ्यांना मी सूचना देते।